नवग्रहांचे छोटेसे उपाय तुम्हाला सांगते, घरगुती उपाय, ज्याने तुमच्या पत्रिकेमध्ये जर का नवग्रह खराब असतील, म्हणजे सगळेचे सगळे खराब नसतात, काही ग्रह आपले खराब असतात, पण 9च्या 9 ग्रहांचा सुद्धा आपण उपाय करू शकतो. सकाळी फक्त लवकर उठून आंघोळ करून सूर्याचे दर्शन घेतल्याने सुद्धा तुम्हाला तुमचा सूर्यग्रह चांगला होतो. 1 मिनिट दररोज 1 मिनिट ओम उच्चार केल्याने तुमचा चंद्रग्रह चांगला होतो. त्याचप्रमाणे मोहरीच्या तेलाचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने, दर गुरुवारी तो दिवा लावल्याने तुमचा गुरुग्रह चांगला होतो. त्याचप्रमाणे जर का कुठे तुम्हाला रस्त्यावरती भटकी कुत्री दिसली तर त्यांना काहीतरी खाऊ घातल्याने तुमचा राहू चांगला होतो. त्याचप्रमाणे तुळसी, म्हणजे घरामध्ये जर का आपण तुळस लावलेली आहे तर तुळशीला पाणी घातल्याने किंवा त्याचे दर्शन घेतल्याने सुद्धा तुम्हाला तुमचा केतू चांगला होतो. त्याचप्रमाणे घर स्वच्छ ठेवणे, घरामध्ये प्रचंड स्वच्छता ठेवणे, स्वतः स्वच्छ धुतलेले कपडे घालणे आणि म्हणजे त्याने नीटनेटके राहण्याने तुमचा शुक्र ग्रह चांगला होतो. त्याचप्रमाणे जर का कधी गरीब मजदूर वर्ग जर तुम्हाला दिसला, जे शेतामध्ये रोजंदारीने काम करतात किंवा रोज कमवणे आणि रोज खाणे असे जे मजदूर वर्ग आहे, आणि हा जर का तुम्हाला कधी दिसला तर त्यांना काहीतरी मदत करा, त्यांना 2 पैसे द्या, तर तुम्हाला शनी ग्रह जो आहे तो तुमचा चांगला होईल. शनी महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील. याचप्रमाणे तुम्हाला जर का गायी दिसल्या, कुठे गायी दिसल्या तर गाईला तुम्ही हिरवा चारा, जर का ताजा चारा घेतला आणि तो गाईला खाऊ घातला तर तुमचा बुध चांगला होतो. त्याचप्रमाणे जर का कोणी जर का तुम्हाला अशी छोटी मुलं दिसली तर मुलांना काही भेटवस्तू दिल्याने सुद्धा तुमचा बुध चांगला होतो. शालेय वस्तू जर दिल्या तर जास्त तुम्हाला त्याचा फरक जाणवतो. अशाप्रमाणे जर का तुम्ही 9च्या 9 ग्रहांचा असा छोटासा उपाय केला तर तुमचे नवग्रह चांगले होतात आणि पत्रिकेतील दोष हळूहळू कमी होतो. इतके साधे आणि सोपे उपाय तुम्हाला मी नवग्रहांचे सांगितलेले आहेत, तर जरूर करा आणि त्याचा अनुभव घ्या अर्थातच. तर अशाच छान छान उपायांसह पुन्हा तुमच्या भेटीला लवकरच येईन. तोपर्यंत जय भवानी, जय जगदंबा.